तर नमस्कार मंडळी, मी रसिका धुरी तुमचं आपल्या रॉयल मालवणी चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे. तर आता मी चाललं आहे आमच्या शेतात, म्हणजेच आमच्या कशेलवाडीत. तर मी सध्या पुण्यात असते, त्यामुळे पुन्हा येणं कधी होईल, कधी सुट्टी मिळत हे सांगणार नाही. तर म्हटलं आपल्या शेतावर जरा फेरी मारून येऊयात. तर तुम्ही पण चला माझ्यासोबत आमच्या शेतात. तर ह्यो साकव, हो मोठं नाही, छोटंसं. भात बघा. तर हे बघा म्हणजे कुसुरुंड, एका म्हणतात कुसुरुंड. हे जर हाताक लागलं तर मरणाची खात येता. माझं कोकणचं गाव. तर ह्यो सरळ रस्तो गेलो आंबे गावाक, म्हणजेच आमच्या शेजारचं गाव. तर ह्या रस्ता आमका जाऊचा हा चलत, त्यानंतर आपण कशेलवाडीत पोहोचतो. तर ह्यो सरळ रस्तो गेलो तो आंबेगाव गेलो, आणि ह्यासाठी रस्तो गेलो तो आपल्या कशेलवाडीत गेलो. कशेलाक फिराक 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 आणखी काय नाही. फिराक तुमच्याकडे बसा गाडीवर त्याच्या. दुसऱ्यांका आपण म्हणलं की काय होईल का मग तो आणखी होईल का मग आणखी. इथपर्यंत मामा गावलो. आता इथून आमचा पायी चालणा. रस्तो अजून पण मातीचो जा. तर अर्ध्यापर्यंत आपण बंटी मामासोबत इलो. त्यानंतर आपल्या बघा अशा वाटेने चालायचं. हा पूर्ण मातीची वाट असा. या अगोदर ज्यांच्यानी कोणी माझे व्हिडिओ बघितले असतील त्यांना माहीत असत आमची कशेलवाडी. पण आता जे नवीन असत, जे माझे व्हिडिओ बघतात, त्यांच्यासाठी ह्या सगळ्या नवीनच असतात. आणि जर तुमका माझे व्हिडिओ आवडत असतील ना, तर नक्की आपल्या रॉयल मालवणी चॅनलला सबस्क्राईब करा. ही रानातली पूर्ण वाट, आणि हडेच आमच्या मधल्या वाटकरांचे सगळ्यांचे शेतीवाडी असा. तर हे असं छोटंसं ओहळ. सध्या इथं खूप रान वाढला. हिसून पुढे आमचं वाडू खूप लांब, आमच्या घरापासून आमचं वाडू. तर ह्यो बघा, ह्यो असा गेट, आणि ह्यो गेट पार केल्यानंतर ही जी सगळी भात शेती वगैरे दिसता ती आमची आहे. जर तुम्ही अगोदरचे लावणीचे वगैरे व्लॉग बघितला असतात तर तुम्हाला माहीत असतात की सर आम्ही लावणी केलेली. हे सगळा भात वगैरे लावताना मी होतोय तेव्हा. तर नशीब इतक्या भात इला. काय तर विहीर आपली विहीर. हा देवाची विहीर. हे सगळे कोपरे आलेले. ह्याच्या पुढे समोरच आमचं वाडू असा. तो बघा पूर्ण मातीचं बांधलेलं वाडू असा, आणि खूप वर्षांपासूनच जुनं वाडू असा. तो आता मोडकळी शिरलेलो असा.
ह्यो आमचं वाडू. माहिती वाड्याच्या बरोबर समोर ही सगळी शेती. जुना कामा पूर्ण सगळा मातीचा. या अगोदर तुम्ही वाडू बघला असाल, पण आता जरा जवळून बघा. आणि हो आमच्या गुरांका ठेवची जागा होती. इथं सध्या आता कायच नाही, तर आमची ढोरा वासरा होती ती सगळी विकली. हे आमचं एक वाडू. आणखीन एक दुसरं वाडू होतो दुसरीकडे. आपण आता जिथून इलो त्या साईडला, पण तो वाडू कोसळलो. येताना आम्ही चावी आणू ना, त्यामुळे आतमधून काय दाखवायचं नाही. पण अगोदर ज्यांनी माझे व्हिडिओ बघितले नाही त्यांना माहीत असत. आणि जर तुमका हा आतमधून वाडू बघूच असतात तर माझे अगोदरचे व्हिडिओ नक्की बघा. तर इथून आपण जरा खाली जाऊया, थोडा ओहात जाऊया. हे पण एक छोटस ओहा. कसं द्यायचं माहितीये का होता दिवाळ. तर हे समोरचे 2 कोपरे सोडले तर ती पुढची शेती पण सगळी आमचीच आहे. जाऊया दीदी. नको आता चिखल असतील. त्या शेतामध्ये पण त्या कोपऱ्यापासून पण लावणी करतानाचे व्हिडिओ मी यूट्यूबवरती शेअर केलेले आहेत, तर नक्की जाऊन बघा. तर आता आपण जरा फिरलो वगैरे, मस्त वाटला. आता जाऊया आपण घरी. तर कशाला जाऊन येलो ती बघा जातं गाडी आहे. मी येलाय बाई दादाच्या घराकडे गणपती बघूक. तर ह्यो गणपती माझ्या बाप्पाने बनवलेलो. ही सजावट सगळी मी केलं आहे आणि दीपक दादान, म्हणजे गणपती सजावट मी आणि दीपक दादान केलं. ही भाई दादाची आई. हे भाई दादा ह्या का ओळखत असतात तुम्ही. ही वहिनी आणि आमचं बाबू राम बाबू. बघता बघा कसं मारू हो. तर शेती फिरान आणि भाई दादाचं गणपती बघून आता मी इले घराकडे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या रॉयल मालवणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.